मधुबाला खरं तर तो माझा अत्यंत जवळचा विषय आहे. म्हणजे जेव्हा स्वप्नीलने मला या प्रोजेक्टविषयी सांगितलं होते ना, तेव्हा माझं तोंडातून पहिलं वाक्य निघालं होतं, अरे वा क्या बात आहे, हा प्रोजेक्ट करायलाच पाहिजे. स्वप्नीलबद्दल सांगायचं म्हटलं तर स्वप्नील पाटील हा एक उत्तम स्टोरी बोर्ड कलाकार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो उत्तम पेंटर आहे. त्याने मधुबालेला तेवढंच आत्मीयतेने चित्रलं. म्हणजे जेव्हा आम्ही मधुबालाबद्दल बोलायला सुरुवात केली होती ना, तेव्हा मी तिच्या घरात प्रॉपर्टी काय असते, तिच्या घरात कोणकोणत्या वस्तू आहेत, तिची भाषा काय असेल, असा बारीक सारी गोष्ट आम्ही विचार करत गेलो. मी म्हणायला ही शॉर्ट फिल्म आहे, पण याची प्रोसेस जवळजवळ आमची 2-2.5 महिन्यांची होती. ती मधुबाला सापडण्यासाठी ना मी खूप वेळ घेतला होता. म्हणजे मी खूप ठिकाणी भटकलो, खूप ठिकाणी लोकांशी बोललो, गप्पा मारल्या, तेव्हा मला ती मधुबाला उलगडत गेली. खूप मेहनतीने आत्मीयतेने आम्ही हा प्रोजेक्ट तयार केला आहे. म्हणजे खरं सांगायचं तर 0 बजेट या संकल्पनेतून या प्रोजेक्टची सुरुवात झाली. पण नंतर हा प्रोजेक्ट एवढा वास्ट होत गेला, स्वप्नीलने तो अख्खा प्रोजेक्ट स्वतःच्या खांद्यावर पेलला. म्हणून आज मधुबाला तुम्हा सर्वांच्या भेटीला आली आहे. खूप ठिकाणी तिचं स्क्रीनिंग झालंय, काही ठिकाणी सिलेक्शन होतं, काही ठिकाणी रिजेक्शन होतं. पण आम्हाला समाधानाची बाब हीच वाटते की मधुबाला सगळ्यांपर्यंत पोहोचते. काहींना आवडते, काहींना डिवसते, पण ती सगळ्यांची संवाद साधते. आमचं मूळ उद्देश हेच होतं की मधुबाला लोकांपर्यंत पोहोचवावी, तिच्या मनातले भाव लोकांपर्यंत पोहोचवावे, तिच्या मनात काय आहे हे लोकांना कळावं, एक वेगळा अँगल कळावा. आणि मला खूप आनंद वाटतो की स्वप्नीलने त्याचा दिग्दर्शनातून हा प्रयत्न पुरेपूर केलेला आहे. त्यामुळे स्वप्नील आणि मधुबाला या दोघांनाही पुढील प्रवासासाठी माझा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.